जय हिंद मित्रांनो. जसे की तुम्हाला माहित आहे आपण एसएससी सायन्स 1 ची न्यूमेरिकल सिरीज कव्हर करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चॅप्टर हिट मधले न्यूमेरिकल्स, दॅट इज क्वेश्चन नंबर 9 चा जो ए नंबरचा क्वेश्चन आहे तो आपण आता बघणार आहोत. काय म्हणते बघा, इक्वल हीट इज गिवन टू टू ऑब्जेक्ट्स ए अँड बी ऑफ मास 1 ग्रॅम. Okay, the again here are two objects A and B, and both objects are having mass 1 gram. Okay, so here you can write in the given. Okay, so let the mass of A will be ma. Okay, and ma is equal to mb, which is equal to 1 ग्रॅम. ओके, हे तर आपल्याला दिलेलं आहे. आणि या दोन्ही ऑब्जेक्ट्सला जर आपण इक्वल हीट दिली, ओके, आपण सारखी हीट दिली, तर ऑब्जेक्ट ए चे जे टेम्परेचर आहे हे इन्क्रीज होते 3 डिग्री सेल्सिअस ना, आणि ऑब्जेक्ट बी चे जे टेम्परेचर आहे हे इन्क्रीज होते 5 डिग्री सेल्सिअस ना. ओके, सो हिअर यू कॅन इट इज 3 डिग्री सेल्सिअस, नॉट 50. ओके, सो हिअर यू कॅन करेक्ट इट. ओके, सो तर मग नेक्स्ट गिवन मध्ये आपण काय लिहू, जे चेंज इन टेम्परेचर असतं. आता बघा, एचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. ओके, वेदर इट इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. ओके, इट्स अ चेंज इन टेम्परेचर. दॅट इज वाय वी डिनोट इट using delta T. Okay, so delta T for A, so that means what? Change in temperature for A. Okay, तापमानातील जो काही बदल आहे ऑब्जेक्ट ए साठी हा किती आहे? 3 डिग्री सेल्सिअस. Okay, again change in temperature for B, which is equal to 5 degrees Celsius. Okay, and what we have to calculate, which object has more specific heat. ओके, सिम्पल आहे मित्रांनो. काय म्हटलेलं आहे की दोन ऑब्जेक्ट आहे, दोघांचा मासही सेम आहे, दोघांना आपण सारखी हीट दिली, दोघांना आपण सारखी उष्णता दिली, पण ए चे जे टेम्परेचर आहे 3 डिग्री सेल्सिअस ने वाढलं आणि बी चे जे टेम्परेचर आहे ते 5 डिग्री सेल्सिअस ने वाढलं. मग आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे की विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक हीट, म्हणजे कोण जास्त हीट काय म्हणतात ऍब्झॉर्ब केली. ओके, तर हे तर सिम्पल तुम्ही नॉर्मली पेन हातात घेता पण सॉल्व्ह करू शकता बाय जस्ट लुकिंग ॲट द व्हॅल्यूज. ओके, अगेन वी हॅव टू सॉल्व इट, सो वी हॅव टू राईट द होल प्रोसिजर. ओके, आपल्याला पूर्ण लिहावं लागेल. आपल्याला मग काय करायचं आहे, सो द रिलेशन बिटवीन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ए, आपण स्पेसिफिक हीट जे आहे ते सी ने डिनोट करतो, अँड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ बी. ओके, मग आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे की जी काही आपण हीट देतो, ओके, आपण जेवढी काही हीट गिवन और हीट लॉस्ट. ओके, सो वी हॅव द फॉर्म्युला फॉर दॅट, एच इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी. ओके, एम मीन्स वॉट मास, सी मीन्स वॉट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, अँड डेल्टा टी मीन्स वॉट चेंज इन टेम्परेचर. ओके, मग मी नाही का ऑब्जेक्ट ए साठी नाही का ही हीट किती दिली ते काढतो. फॉर ऑब्जेक्ट ए, ओके, फॉर ऑब्जेक्ट ए मी ऑब्जेक्ट ए साठी याची डिनोट करतो इथे. ओके, मास ऑफ ए इंटू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ए इंटू डेल्टा टी ए, that is change in temperature for A. Similarly, you can calculate it for object B, that is HB is equal to MB into CB into delta TB. ओके, मग आपल्याला काय म्हटलं की दोघांना सारखी हीट दिली, सो गिवन एच ए इज इक्वल टू एच बी. मग तुमच्याकडे दोन्ही इक्वेशन आहे, तुम्ही इथे लिहू शकता एम ए इंटू सी ए इंटू डेल्टा टी ए इज इक्वल टू एम बी इंटू सी बी इंटू डेल्टा टी बी. ओके, आता एम ए आणि एम बी दोघांची पण व्हॅल्यू किती आहे 1, म्हणून तुम्ही इथे सिम्पली इथे तुम्ही याला कॅन्सल आउट करू शकता. ओके, त्याच्यानंतर मग आपल्याकडे उरलं काय, आपल्याकडे उरलं काय, सी ए डेल्टा टी ए ची व्हॅल्यू किती आहे 3 इज इक्वल टू सी बी इंटू डेल्टा टी ची व्हॅल्यू किती आहे 5. मग हा 3 इकडे गेल्यानंतर काय भेटते, सी ए इज इक्वल टू 5/3 सी बी. Okay, so that is the relation between specific heat capacity of object A and that of the specific heat capacity of the object B. Okay,
मग आता बघा या रिलेशनवरून तुम्हाला लक्षात येईल की ऑब्जेक्ट ए ची जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असणार आहे ती जास्त असणार आहे कोणापेक्षा, ऑब्जेक्ट बी पेक्षा. लागेल तर मी ते तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा मी कन्सिडर करतो असं की ऑब्जेक्ट बी ची जी काही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे ती आहे 9 समजा. ओके, तर मग आपल्याला सी ए ची व्हॅल्यू किती भेटणार? सी ए इज इक्वल टू 5/3 इंटू 9. ओके, सो 3 3 9, दॅट इज सी ए इज इक्वल टू 15. ओके, याच्यावरून तुम्ही लिहू शकता, म्हणजे याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की जे ऑब्जेक्ट ए ची स्पेसिफिक हीट असणार आहे ती ऑब्विसली जास्त असणार आहे कोणापेक्षा? ऑब्जेक्ट बी पेक्षा. आणि किती फॅक्टरनी जास्त असणार आहे ती? तर 5/3 फॅक्टरनी जास्त असणार आहे. म्हणजे जी काही बी ची व्हॅल्यू असेल त्याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 5/3 न, आणि मग आपल्याला काय म्हणतं? ऑब्जेक्ट ए ची तिथं व्हॅल्यू भेटणार. सो हिअर यू कॅन कन्क्लूड द आन्सर, that is the specific heat of object A will be greater than the object B, okay, and by the factor 5/3. ओके, सो प्लीज, मी आता इथे लिहित नाही कारण की ते याच्यावरती खूपच अक्षर खराब येत आहे. जस्ट बिकॉज आय एम लर्निंग दिस पेन टॅप. ओके, आय एम नॉट यूज टू दिस पेन टॅप थिंग. सो आय होप विल फॉरगिव्ह मी फॉर दॅट. ओके, तर आपण नेक्स्ट न्यूमेरिकलकडे वळू. तर क्वेश्चन 9 मधला जो सेकंड नंबरचा न्यूमेरिकल, तर क्वेश्चन 9B काय म्हणते बघा. लिक्विड अमोनिया इज युज्ड इन अन आईस फॅक्टरी फॉर मेकिंग आईस फ्रॉम वॉटर. ओके, जर तुम्हाला माहित असेल किंवा म्हणजे एक अमोनिया जो आहे, ठीक आहे, अमोनियाचा जो फॉर्म्युला दॅट इज NH3. ओके, सो दिस NH3 इज युज्ड ॲज रेफ्रिजरंट. ओके, हा कशासाठी यूज केला जातो? तर एक रेफ्रिजरंट म्हणून यूज केला जातो. हा बेसिकली काय म्हणते, जे वॉटर आहे त्या वॉटरला आईस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज करतो. म्हणजे थंड किंवा कूल करण्यासाठी हा वापरला जातो. त्याचं वर्किंग कसं असतं? तर बेसिकली याचे कॉइल्स असतात. ओके, आणि जेव्हा या कॉइल मधून जेव्हा लिक्विड अमोनिया पास होते, ठीक आहे, तर हा काय होतो? इव्हॅपोरेट होतो. ठीक आहे, म्हणजे हा काय करतो? सराउंडिंग मधून हीट नाही काय म्हणते गेन करतो. ओके, आणि त्यांना हीट गेन केल्यामुळे तुम्हाला माहित असेल अमोनियाचा जो बॉइलिंग पॉईंट आहे दॅट इज व्हेरी लेस. ओके, विच इज बिलो दॅन द झिरो. ठीक आहे, मग हा नाही काय म्हणते ऍटमॉस्फिअर मधून जेव्हा हीट ऍब्झॉर्ब करतो, ओके, तर याच्यामध्ये हीट ऍब्झॉर्ब केल्यानंतर हा काय होतो? इव्हॅपोरेट होतो. ठीक आहे, आणि हा जसं इव्हॅपोरेट होत राहील तसं तो काय म्हणते जे त्याच्या सराउंडिंग मध्ये जो काही ऑब्जेक्ट आहे, ओके, त्याचं टेम्परेचर कमी कमी होत राहील. ओके, सो दिस इज हाऊ अमोनिया वर्क्स. सेम प्रिन्सिपल आहे. जसं फॉर एक्झाम्पल जर तुम्ही नाही काय म्हणते तुम्हाला थंडी वाजते जेव्हा तुम्ही नाही काय म्हणते नेमकेच तुमच्या तोंडाला किंवा म्हणजे नेमकेच जेव्हा तुम्ही नाही का एकदम वेट असता आणि जर तुम्ही नाही का फॅन खाली जाऊन जर थांबले तर काय म्हणते तुम्हाला थंडी वाजते. का थंडी वाजते? कारण की जे तुमच्या बॉडीवरचे जे काही मिक्सचर म्हणजे मिक्सचर आहे वॉटरचं, ठीक आहे, ते इव्हॅपोरेट होत राहते, आणि जेव्हा ते इव्हॅपोरेट होत राहते ते तुमच्या बॉडीमधली हीट ऍब्झॉर्ब करते, आणि तुमच्या बॉडीमधली हीट ऍब्झॉर्ब केल्यामुळे तुम्हाला थोडंसं थंड वाटते. ओके, सो सेम प्रिन्सिपल मध्ये इथं अमोनिया यूज होतो. ओके, मग हा अमोनिया यूज होत आहे, ठीक आहे, आणि जर वॉटरचं जे काही टेम्परेचर आहे, ओके, सो for example, this is the container, okay, in which we have the coils, okay, and here we have taken the ice. Okay, so mass of ice, um, or mass of water, okay, mass of water which is equal to 2 kg, and change in temperature किती राहणार water साठी? That is basically 20 minus 0, that is 20 डिग्री सेल्सिअस. ओके, मग एक आपल्याला वॉटर दिलेला, वॉटरचा मास किती आहे? 2 kg आहे, आणि या 2 kg ला आपल्याला काय म्हणते आईस मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, तर आपल्याला किती अमोनिया इव्हॅपोरेट करावा लागेल हा आपल्याला काय म्हणते प्रश्न दिलेला आहे. आणि इथं आपल्याला अजून एक गिवन दिलं आहे की द लेटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ अमोनिया दॅट इज इक्वल टू 341 कॅलरी पर ग्रॅम. ओके, आणि इथे जे दोन व्हॅल्यूज दिलेले आहेत आपल्याला बेसिकली, ओके, सो दोन व्हॅल्यूज जे नाही का आपल्याला माहितच असल्या पाहिजे, भले या न्यूमेरिकल मध्ये नाही दिल्या तरी. ते एक म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू द 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, अँड लेटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस हिअर इट इज 80. ओके, सो बाय मिस्टेक wrote 1. ओके, इट इज नॉट 1, इट इज 80. ओके, 80 आहे व्हॅल्यू. ओके, मग आता लक्ष द्या की अमोनिया इव्हॅपोरेट होत आहे. अमोनिया इव्हॅपोरेट झाल्यामुळे काय म्हणते तो जो हीट आहे तो त्याच्या सराउंडिंग मधून घेत आहे. सराउंडिंगला काय वॉटर आहे, मग वॉटर काय करत आहे? हीट लूज करत आहे.
बरोबर. मग आपल्याला काय म्हणते, सगळ्यात पहिले तर हे काढावं लागेल की वॉटर किती हीट लूज करत आहे. ओके, मग वॉटरनं काय म्हणते हीट लूज केली. ओके, सो तुम्ही तर लिहू शकता हीट लॉस्ट बाय वॉटर, ओके, which is equal to H is equal to mass into C into delta T. ओके, आता सगळ्याचे व्हॅल्यू आहे बघा. इथे पण नाही का आपल्याला व्हॅल्यू कॅलरी पर ग्राम मध्ये दिली, दॅट इज सीजीएस सिस्टम. ओके, म्हणून इथे जे 2 kg आपल्याला दिले, याला आपल्याला काय म्हणते ग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि जसे की तुम्हाला माहिती आहे 2 kg मीन्स फॉर 2000 ग्राम. ओके, मग त्याच्यानंतर तुम्ही इथे लिहू शकता 2000 into C is what 1 into delta T is what 20 degree Celsius into 20. तर ही व्हॅल्यू किती भेटते तुम्हाला, 2 2 जा 4, 1 0 2 0 3 0 आणि 4 0. ओके, सो H विल बी 40,000 कॅलरी. ओके, मग एवढी हीट नाही का काय म्हणते वॉटरनं लॉस्ट केली. सिमिलरली आता तुम्हाला माहित आहे वॉटरचं टेम्परेचर कमी होत चाललंय, 20 19 18 17 16 अप टू 0. ठीक आहे, मग 0 झाल्यानंतर अमोनिया तर स्टील इव्हॅपोरेट होत आहे, अमोनिया तर स्टील इव्हॅपोरेट होत आहे, पण वॉटरचं टेम्परेचर नाही काय डाऊन नाही होत आहे. ठीक आहे, हे का बरं होत नाहीये, याच्यासाठी आपण नाही का चॅप्टरच्या स्टार्टिंगला शिकलो होतो, दॅट इज लेटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके, म्हणजे ही जी हीट लूज होत आहे, ओके, आता भलेही टेम्परेचर डाऊन नाही होत आहे, पण स्टील हीट इज लुझिंग. ओके, स्टील वॉटर काय म्हणते हीट जो आहे तो लूज करत आहे. मग आपल्याला हे पण कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, सो लेटेंट, समजा मी इथे H1 देतो इथे आणि इथे H2 लिहितो मी. H2 इज इक्वल टू, तुम्हाला माहित आहे मास इंटू लेटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके, मास इज वॉट 2000 इंटू लेटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ वॉटर इज 80. ओके, मग दोघांना कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं 8 2 जा 16, 1 0 2 0 3 0 आणि 4 0. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात येतं का वॉटरनं ऍक्च्युअल मध्ये किती हीट लूज केली, जी 20 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत येण्यापर्यंतची, आणि त्याच्यानंतर लेटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे जो काही वॉटर आहे त्याला कम्प्लिटली आईस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय म्हणते ही एनर्जी लागली. सो द, मग तुम्ही इथे लिहू शकता द टोटल हीट एनर्जी lost by water. ओके, सो तुम्ही इथे लिहू शकता इज इक्वल टू H1 प्लस H2, दॅट इज किती आहे 40,000 प्लस 1,60,000. ओके, सो वी गेट दिस व्हॅल्यू इज 2 lakhs. ओके, ही काय होणार टोटल हीट लॉस्ट बाय वॉटर. वॉटरने एवढी हीट लूज केली म्हणजे एवढीच हीट कोणी घेतली असणार, अमोनियाने घेतली असणार. मग तुम्ही इथे लिहू शकता अगेन खाली, आय नो थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत आहे पण खूप सिम्पल आहे. ओके, जर तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष दिलं तर तुम्हाला समजून येईल. सो हीट लॉस्ट बाय वॉटर इज इक्वल टू हीट गेन बाय अमोनिया. ओके, मग अमोनियाने हीट किती काय म्हणते गेन केली ते आपण नाही का लेटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशनने काढू शकतो. मग नाही का इथे तुम्ही काय लिहू शकता मास इंटू लेटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन ऑफ अमोनिया. ओके, आणि इथे हीट लॉस बाय वॉटर अकॉर्डिंग टू इक्वेशन 1 विच इज इक्वल टू 2 lakhs. ओके, सो ओके, आणि मास ऑफ अमोनिया आपल्याला जे की कॅल्क्युलेट करायचं आहे इंटू लेटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन काय दिलेलं आपल्याला अमोनियाची 341 इक्वल टू 2 lakh. ओके, मग आपल्याला मास काढायचा आहे. मग हा जो 341 आहे डिनॉमिनेटर मध्ये जाईल इक्वल टू साईनच्या पलीकडे, मग हे किती भेटते अपॉन 341. ओके, मग आता तुम्ही याला सिंपल कॅल्क्युलेशन थ्रू काढू शकता. जसे की फॉर एक्झाम्पल मी याला 341 कन्सिडर करतो. समजा 341 जर मी याला कन्सिडर केलं तर मला इथे किती भेटते 10, आणि इथे किती भेटणार 170, म्हणजे अप्रॉक्सिमेटली आन्सर येणार आपला. हा 0 कॅन्सल, मग काय उरलं ओके,
10,000 upon 17. So 17 5 85 and then 6. Okay, so we get the answer, means like this is the simple calculation you can do, that is 10,000 divided by 70. So we get answer something 586. Okay, so 586 ग्राम. ओके, मग तुम्ही इथे नका जे आन्सर आहे ते तुमचं कन्क्लूड करू शकता की दॅट इज 586 ग्राम ऑफ अमोनिया should be evaporated in order to convert 2 kg of water into ice. Okay, and the temperature of water is at 20 degrees Celsius. Okay, so please don't forget to write the conclusion. Okay, I hope तुम्हाला न्यूमेरिकल कळालं असेल. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या जे हिट चॅप्टरचे 2 न्यूमेरिकल्स राहिलेले आहे ते आपण बघू. मी याच व्हिडिओमध्ये घेणार होतो, पण कदाचित थोडंसं ओव्हर एक्झॅजरेटेड होऊ शकते, म्हणून मी काय म्हटलं की आपण स्पेशल 2 व्हिडिओज ठेवू. ओके, आय होप तुम्हाला न्यूमेरिकल पूर्णपणे लक्षात आलं असेल. आणि जर न्यूमेरिकल लक्षात आलं असेल आणि असेच जर तुम्हाला नवीन नवीन न्यूमेरिकल्स आणि एज्युकेशनल व्हिडिओज हवे असतील तर प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.